तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायत संस्थानच्या शाही गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली। सांगली गणपती संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी गणरायांचे दर्शन घेत स्वागत केले। यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। गेल्या 183 वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा। पुढील 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात। 5व्या दिवशी दुपारी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतून रथोत्सव करत शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केले जाते। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले, शिवसेना नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, अरुंधती अभ्यंकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते। आजपासून सांगलीतल्या शाही गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे, अशी माहिती व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली। याचबरोबर समस्त सांगलीकरांना श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी यांनीही शुभेच्छा दिल्या। आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे 5 दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे, तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय। 5व्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन। त्या रथोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो। समस्त सांगलीकरांना आमच्या घराण्याकडून शुभेच्छा। आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आपल्याला आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने सांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा आणि 3-4 दिवस जे काय प्रोग्राम आहेत त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जरूर यावं असं आमचं सगळ्यांच्याकडनं आमंत्रण आहे। नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। विसर्जनाच्या दिवशी सुद्धा मोठ्या उत्साहाने यावं सगळ्यांनी आणि त्याच्यात सहभाग घ्यावा। नमस्कार आणि आमच्या सगळ्यांच्याकडून परत शुभेच्छा देते। नमस्कार सांगलीकर, मी युवराज आणि सगळ्या सांगलीकरांना गणपती उत्सवाचे खूप खूप शुभेच्छा देतो। मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज सकाळी 10:30 वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे। आज संध्याकाळी 7 वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे। ती 7 नंतर पूजा चालू होईल। पुढच्या येणाऱ्या 3 दिवस 28, 29 आणि 30 हे म्युझिकल कार्यक्रम, रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील। मी सगळ्या सांगलीकरांना आमंत्रित करतो की त्यांनी येऊन याचा आनंद घ्यावा। 31 तारखेला दुपारी 2 नंतर विसर्जन सोहळा चालू होईल। त्याच्या पहिले पान सुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।